नमस्कार. आपणा सर्वांचे अवधूत रिसर्च यूट्यूब चॅनलवर आजचे पंचांग या भागात पुन्हा एकदा स्वागत. जे प्रथम हा भाग बघत असतील त्यांनी कृपया अवधूत रिसर्च यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. केंद्रीय मंत्री आणि राजकारणी स्मृती इराणी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पर्यावरणाचे रक्षण करा, आपले भविष्य सुरक्षित करा. जागतिक हवामान दिन, वर्ल्ड मेट्रोलॉजिकल डे. जागतिक हवामान दिन हा दरवर्षी 23 मार्च रोजी साजरा केला जातो. जागतिक हवामानाची सुरुवात 1961 मध्ये जागतिक संघटनेच्या निर्मितीच्या स्मरणार्थ करण्यात आली. आज शनिवार पर्वतासारखा निश्चय आणि अग्नीपेक्षा तेजस्वी आहे तो भक्ताचा रक्षक. भक्तांचा रक्षक सर्वशक्तिमान हनुमान आहे. ओम हम हनुमंते नमो नमः. माझा श्री मारुती स्तोत्राचे फायदे यावर एक व्हिडिओ आहे. तो तुम्ही अवश्य बघावा. त्यातून तुम्हाला बरेच फायदे होतील. असे बोलून मी पंचांग आजचे पंचांग सुरुवात करतो. पंचांग म्हणजे काय? वार, तिथी, नक्षत्र, योग आणि करण या 5 मुख्य अंगांविषयी व इतर अनेक आवश्यक गोष्टींची माहिती पंचांगमध्ये दिलेली असते. शुभ वेळ ठरवण्यासाठी, धार्मिक समारंभ आयोजित करण्यासाठी पंचांग एक मार्गदर्शक म्हणून काम करते. दिनांक 23 मार्च 2024, दिन शनिवार, शक संवत 1945 शुभकृत, मास फाल्गुन, पक्ष शुक्ल, चंद्र राशी सिंह, तिथी त्रयोदशी सकाळी 7:17 सूर्योदय सकाळी 6:40 तर सूर्यास्त संध्याकाळी 6:50 चंद्रोदय संध्याकाळी 5:25 तर चंद्रास्त सकाळी उद्या 6:06 नक्षत्र पूर्व फाल्गुनी पूर्ण रात्रीपर्यंत. अभिजित मुहूर्त दिनाचा मध्यान्ह 12:03 पासून ते 12:52 राहू काळ 9:24 सकाळी ते 10:56 यमगंड हा दुपारी 1:59 तर 3:31 ब्रह्ममुहूर्त हा सकाळी 5 ते 6 मध्ये असतो. आजचा ब्रह्ममुहूर्त सकाळी 5:05 पासून ते 5:52 ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयापूर्वीची वेळ. ब्रह्ममुहूर्त सूर्योदयाच्या अंदाजे 1 तास 36 मिनिटे आधी सुरू होतो. धर्मग्रंथ, वेद पुराण आणि आपल्या ऋषीमुनींनी ब्रह्ममुहूर्तावर जागरण करणे अत्यंत फायद्याचे असते, असे सांगितले आहे. ब्रह्ममुहूर्तावर उठलात तर तुम्हाला सौंदर्य, शक्ती, ज्ञान, बुद्धी आणि आरोग्य लाभते. यू विल फील फुल ऑफ एनर्जेटिक आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळायला मदत होते. असे बोलून मी माझा भाग इथे संपवितो. ज्या लोकांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी कृपया लाईक करावे, शेअर करावे आणि ज्यांनी अजूनही सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब करावे. धन्यवाद.